हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिजवलेल्या स्वीट कॉर्न पासून सूप तयार करून घेऊ. आता हे मिक्सर मधून काढायचं. ह्याच्यामध्ये हिरवी मिरची एक हिरवी मिरची टाकायची, एक कांद्याचा तुकडा टाकायचा, 2 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, आता थोडा पुदिना टाकायचा, थोडी कोथिंबीर टाकायची, अद्रक टाकायची. हे सगळं मिक्सर मधून काढायचंय आणि कांदा कच्चा टाकायचा, फक्त 1 फूट टाकायची. आणि परत मग हे मिक्सर मधून काढून ह्याच्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ टाकायचं. तुम्हाला टाकायचं असेल तर कॉर्नफ्लॉवर टाका. मी गव्हाचं पीठ टाकल्याने खूप पौष्टिक असते. पाहिजे असेल तर गव्हाचं पीठ तुम्ही चीजमध्ये, लोणीमध्ये, बटरमध्ये, तुपामध्ये, कशामध्ये पण भाजून टाकू शकता. आता हे मिक्सर मधून काढणार आहे मी आणि परत ह्याचं सूप तयार करणार आहे. आता मी ह्याच्यामध्ये लोणी टाकले, काय 2 मिक्सर मधून तयार केले, लोणी टाकले. आता ह्याच्यामध्ये मी हिंग टाकते. चिमूटभर हिंग टाकायचं, जास्त नाही टाकायचं. तुमच्याकडे लिंबू असलं तर लिंबू टाका, नाही तर लिंबू सत्व टाकायचं. थोडंच हिंग टाकले. आता ह्याच्याबरोबर मी थोडं गव्हाचं पीठ भाजून घेते. भाजून घ्या, नाही तर तसंच टाका, ते बी चालते बरं का. तसं बी टाकल्याला चालतंय मिक्सरमधून. आणि असं भाजून घेतलं तर खूप छान लागतं ते खायला. ह्याच्यामध्ये जिरे मोहरी काही टाकलं नाही मी, वरून दळलेला जिरा टाकला. इंडक्शन कमी केलं होतं, आता जास्त केलं. छान भाजून घ्यायचं, पौष्टिक लागतंय. कॉर्नफ्लॉवर टाकूच नका, ते कधी तयार केलेलं असते काय माहिती. आपण पौष्टिक म्हणून त्यांच्या कोणत्याही वस्तू खातो, पण ते कधी तयार केलेलं असते काय माहित नसतं. ह्याच्यामध्ये काही टाकते. ह्याच्यामध्ये कांदा टाकलाय, लसूण टाकलाय, हिरवी मिरची टाकली, अद्रक टाकली. माझ्याकडे मधून कोथिंबीर आवडत नाही, हिरवा कलर आलेला, म्हणून मी वरून कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीरच्या काड्या तर टाकल्यानंतर इतकं पौष्टिक होतंय ना. माझ्या काड्या संपल्या, माझ्याकडे होत्या काड्या. आता हे काही मिक्स करून घेतलं सगळं. अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत गॅस चालू करायचा, का तर ह्याच्यामध्ये एखादी गाठ होण्याची शक्यता असते बरं का. का तर मी गव्हाचं पीठ टाकलं ना त्याच्यासाठी. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकते, भरपूर मीठ टाकायचं विसरले बरं मी. पाणी भरपूर मिक्सर धुवून टाकते, मिक्सरला काढलेलं होतं ना. आता ह्याच्यामध्ये मीठ राहिले, आता मीठ टाकते ह्याच्यामध्ये. मीठ टाकते ह्याच्यामध्ये आणि थोडी साखर टाकते. साखर, गूळ तुमच्या चवीप्रमाणे काही पण टाका. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायले, साखर पाव चमचा, आणि साखर पावच चमचा टाकणारे. हे स्वीट कॉर्नचे गोड असते बरं, जास्त टाकून आधी. बस साखर टाकली, आता पाव चमचा. त्याच्यामध्ये पिळायचं असलं तर लिंबू पिळा, लिंबूच घेते, लिंबू है ना. नसलं तुमच्याकडे लिंबू तर सायट्रिक ऍसिड, लिंबू सत्व म्हणतात मला, ते टाकायचं. खूप टेस्टी होतंय आणि पौष्टिक असते. जोपर्यंत मका भेटतात तोपर्यंत करून खायचे ह्याचे पदार्थ. ह्याचे थालीपीठ चांगले होते, त्याचे ढोकळे चांगले होते, त्याचे वडे चांगले होते, त्याचे भरपूर सामान होते बरं का. बस बस. आता ह्याच्यामध्ये लिंबू टाकते मी. माझ्याकडे लिंबू आहेत. लिंबू नसला, लिंबाची अडचण असली तर सायट्रिक ऍसिड टाका. ह्याच्यामध्ये कस्तुरी मेथी सुद्धा टाकली तर छान लागते बरं का पिताना. मग माझ्याकडे आवडत नाही म्हणून मी टाकत नाही. लिंबू भरपूर टाकलाय मी, का तर लिंबू टाकल्याशिवाय स्वीट कॉर्नचं सूप चांगलं लागत नाही बरं. आता ह्याच्यात तुम्हाला दळालेला जिरा टाकायचा असेल तर टाकू शकता. मी थोडा दळालेला जिरा टाकणार आहे. हिंग टाकलाय, हिंगाने खूप टेस्ट चांगली येते. हिंग अवश्य टाका, हिंग विसरू नका. कोणत्याही सूपमध्ये तूप, लोणी, बटर ह्याच्यामध्ये टाकत असाल ना तुम्ही, तर थोडासा हिंग टाकायचा, खूप छान लागतात. त्या काही शिजून तयार झाला. आणखीन जास्त शिजवलं तर जाड होईल बघा. साखर जास्त टाकू नका. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते आणि सर्व करते.
ह्याला काय तेल बील सुटायची तूप बीप सुटायची गरज नसती. ही खूप लवकर शिजत असते. पण तुम्ही 15 मिनिट 5 ते 6 मिनिट शिजवलं तरी हे शिजून जाते बरं का. जास्त वेळ शिजवू नका, खूप जाड पडते. आता हे बघा उकळून चांगला आता हे बघा उकळून चांगला सर्व करायला तयार झालाय बरं का. थोडं गार झाल्यावर सर्व करायचं म्हणजे पेता येते. हो का, अशी कन्सिस्टन्सी झाली. जास्त जाड पण करू नका बरं, खूप टेस्टी लागते. माझा जे स्वीट आणि ह्याच्यामध्ये तुम्ही शिजलेले साबुदाणे जरी टाकले तरी चांगले लागतात बरं का. मी नाही टाकले, मला आवडत नाही, ते पण छान लागतात. शिमला मिरचीचे पण 4-5 तुकडे टाकून ते पण मिक्सरमधून काढले तर ते पण छान लागते. तर तुम्हाला जसं करायचं तसं करा. माझ्या आवडीप्रमाणे मी केले. आणि आवडीप्रमाणे मीठ टाका, आवडीप्रमाणे मिरची टाकायला, हिरवी मिरची टाकताना तुम्हाला जसं पाहिजे तसं. काळी मिऱ्या टाकायच्या आणि मीठ टाकायचं, काळं मीठ टाकायचं. पाहिजे असेल तर वरून थोडं तूप टाकून पण प्यायचं, छान लागते, खूप टेस्टी लागते. माझी जर ही स्वीटकॉर्न पासून तयार केलेल्या सूपची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. कधी पण घेऊ शकता, संध्याकाळी, दुपारी, सकाळी. खूप पौष्टिक असते बरं का. धन्यवाद. हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आता सीझन चालू आहे ना, म्हणून बघा मी सकाळी कॉर्नफ्लॉवरचा सूप केला होता. आता मी कॉर्नफ्लॉवर चांगलं शिजवून घेतलंय सोलून बरं का. हे एक कॉर्नफ्लॉवर आहे मोठा, हे 2 कांदे आहेत, हे लसूण आहे, हिरवी मिरची घालायची आणि थोडा कढीपाला घालायचा. मी लाल मिरची टाकली तर हिरवी टाकणार नाही, तुम्ही हिरवी पण टाकून करू शकता. कोथिंबीर टाकायची आणि बाकी सगळे बेसिक मसाले टाकायचे आपल्याला भाजीला लागतात ते. काळं मीठ, लाल मिरची, हळदी, धने पावडर, जिरे पावडर आणि पावभाजी मसाला, नाहीतर मग सब्जी मसाला. आता हे थोडे बारीक करायचे तर चॉपरमध्ये, आणि हे पण थोडे बारीक करून घेते चॉपरमध्ये, आणि लसूण पण त्याच्यामध्येच टाकून बारीक करून घेते चॉपरमध्ये. चांगले कांदे सोलून आणि परत फोडणी देते वापरायचे. आता हे बघा, हॅलो फ्रेंड, सास गो किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आता बघा हे स्वीटकॉर्न करून दाखवते ना भाजी. तर हे स्वीटकॉर्न घेतले तर शिजवलेले, आणि हे कांदा लसूण घेतलाय बारीक करून. आता हे कढई गरम ठेवली आणि लोखंडाच्या कढईतच भाज्या करत जा बरं का, लोह भेटते. आता हे आता निर्लेप निघालं, हे निघालं, ते निघालं, बायखाना नको वाटायले, पण लोखंडाचीच कढई घेतला. आता हे कांदा शिजलेला ह्याच्यामध्ये टाकते मी आणि चांगला भाजून घेते. सगळं पुसून टाकते, चांगला भाजून घेते. आणि हे स्वीटकॉर्न पण ह्याच्यामधून थोडे बारीक करून घेते. पूर्ण साबूत स्वीटकॉर्न नसते ह्याच्यामध्ये. हे कांदा भाजून घ्यायले आणि स्वीटकॉर्न बारीक करून घेते. कांदा चांगला भाजून घ्यायचा, लाल. आपण भाजीला सगळ्या कसा भाजतो ती. तुम्हाला पेस्ट करायची असली पेस्ट करून टाका, नाहीतर असा कांदा भाजून ह्याच्यामध्ये सुद्धा फोडणी दिलं तर चालतंय. मी कांदा खूप बारीक केलाय चॉपरमध्ये. आता ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकते म्हणजे कांदा चांगला खरपूस भाजते. हो का, मीठ टाकलंय, आणि मीठ टाकलंय म्हणून लक्षात ठेवा. आणि ते शिजवताना पण त्याच्यात मीठ टाकलेलं आहे बरं का. हे बघा, हे भाजी तयार झाली. तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त रस्सा वाढवायचा असला तर वाढवा. कांद्याची पेस्ट करून टाका, रस्सा जास्त वाढते. मी कांद्याची पेस्ट केलेली नाही, ग्रेव्ही केली नाही, तशीच टाकले. ह्याच्यात कोथिंबीर मिक्स करून ठेवले. माझी जर ही तुम्हाला स्वीटकॉर्न पासून तयार केलेली खुली भाजी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. पोळीबरोबर खावा, भाताबरोबर खावा, रोटीबरोबर खावा, कशाबरोबर खावा. धन्यवाद.